तर गावाकडे आल्या आल्या लागली कामाला. काय काम आहे काय नाही, दिवसभराचं रुटीन वगैरे, रानात वगैरे गेली. आल्या आल्या सकाळी सकाळी कामाला लागलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल मी दिवसभर काय काय केलं. तर गावाकडचे असे सुंदर सुंदर ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हाय सगळ्यांना, नमस्कार. बघा गाव का आल्या आल्या मला कामाला लावलंय, पापडे थापायला लावल्यात बघा उन्हात बसून. हाय ना काका? हे माझी आजी बघा. हा का मला आल्याला काम लावलं नाही ह्यांनी. असलं माहेर असतं का? सांग ना. बहिणीने नाही ग, वहिनीने म्हण. हा, वहिनीने कामाला लावलं. सांग ना, असं असतं का माहेर? सांग. असं असतं का? हा, हे बाजरीच आहे ना? बाजरीच ना. बाजरीच्या पापड्या आहेत ह्या. हे बघा कुरवड्या केल्या होत्या अगोदर, मी यायच्या अगोदर. ते कसल्या ह्याच्या, हे कशा चोत्याच्या ना. तर हे बघा मला पण येतात का बघा पापड्या, म्हणजे मला पहिल्यापासूनच येतात. ह्यांना शिकवल्यात मी आल्यावर. हाय ना काका? मी शिकवल्या ना. तर आमच्या इकडं असंच थापतात बघा, हे कापडावर. पुन्हा हे असलं गवत असतं, म्हणजे ह्याला काड म्हणतात आमच्या इकडं. ह्याला काड असं थापतात. हे नाही, ह्याच्यावर चिटकू नाही म्हणून ह्याच्यावर टाकलं. तर हे काडावरच केलेत ना. तर गरम गरम असतं हे बाजरीच्या पापड्या. ह्याच्यात जिरं, ओवा, जिरं काय काय, जिरे आणि चटणी, जिरे चटणी टाकलेली आहे. त्याच्यात काय काय, त्या चोत्याच्या पापड्यात बाजरी, ज्वारीचा कोंडा, बाजरी, ज्वारी, जिरे, म्हणजे सगळं असं टेस्टी टेस्टी. आणि ह्या असल्या कुरवड्या गव्हाच्या चिकाच्या. तर बघा मला पापडी आली का, एवढ्या थापल्यात मी. एवढ्या नाही, तिकडे नाही, एवढेच. ही पण मीच थापली, ही पण मीच थापली. तर बघा आल्या का. तर आता इथं पापड्या टाकलेल्या आहेत आम्ही. आणि आता मी गेलेली आहे रानात. तर रानात पप्पा म्हणले होते चल आपण जनावरांना पाणी वगैरे पाजू, म्हणजे सोबत चल म्हटले आपलं असंच बघण्यासाठी शेती वगैरे. आणि तिथं भुईमुगाच्या शेंगा वगैरे खाण्यासाठी होत्या, त्यासाठी मी गेली होती. तर रानात गेल्याच्या नंतर, म्हणजे गेल्या वेळेस जसं होतं त्याच्यापेक्षा खूप छान केलेलं आहे. ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेलच. एकदा पूर्ण मी सगळं दाखवणारच आहे तुम्हाला. झाडं वगैरे खूप छान छान आहे. आणि हे खूप म्हणजे कुत्रा आहे आमचं, म्हणजे ते पाळलेलं त्यांनी. आणि म्हणजे चावत वगैरे नाही आहे. आणि म्हणजे खूप हे केले, वेगळं चेंजेस केलेत. खूप जाळी वगैरे मारली, कशाची भीती नाही. कोंबड्या आहेत परत. तर चला आता पप्पांना थोडीशी मदत करावी म्हणून मी चालले वडिलांना मदत करण्यासाठी. तर म्हणजे त्यांच्या हाताला लागलेलं आहे. आणि ते मला म्हणत होते नको, पण तरी पण मी त्यांना काय मदत केली तर ते तुम्ही बघा. तर तुम्हाला वाटतच असेल की फक्त बोलते किंवा काय. तर इथं म्हशीला पाणी पाजताना वडील म्हणत होते दिवस मावळता व्हिडिओ कर, खूप छान निघतो, म्हणजे नाही का. तर ऊन आहे त्याच्यामुळं तर रानात सकाळ संध्याकाळ, म्हणजे दिवसभर तर नाहीच, पण संध्याकाळी नक्कीच म्हणजे असं दिवस मावळता वगैरे गेल्याच्या नंतर शूट करणारच आहे. आणि दिवस मावळता आमच्या इकडं खूप म्हणजे चांगलं वातावरण वगैरे असतं, एकदम थंड. काढायचं चांगलं. ही विकत आणलेली मोठी 40,000 35,000ला. हा, केवढी आता? लाख रुपयाला घेते ना. आणि माझी ती खरपुली नाही. गावाकडे खूप ऊन आहे, त्यासाठी जनावरांची खूप काळजी घ्यावी लागते. माणसांना ऊन लागते, जनावरांना पण लागतेच ना. आता बाप्पा म्हशीला पाणी पाजतेत, बांधायच्या आणि भर घरी जायचं. मग फ्रेश होती, मस्त आंघोळ वगैरे करते. आणि आता माझ्या म्हटलं तुम्हाला जसं की गावाकडचे छान व्हिडिओ येणार आहेत, तर असे छान छान व्हिडिओ येणार आहेत. गावाकडचा कुठला व्हिडिओ पाहिजे तो कमेंट करून नक्की सांगा मला. आणि जे आता मी हे व्हिडिओ बनवते ते कसे ते पण सुद्धा मला सांगा, कारण की तुमच्या कमेंटनं प्रोत्साहन मिळतं, छान वाटतं. आणि खूप दाखवायसारखं काय काय आहे शेतात आमच्या. आणि डिटेलमध्ये एक वस्तू मी सगळी तुम्हाला दाखवणार आहे. आमचं शेत म्हणजे गेल्या वेळेस पण हे दाखवलेलं आहे, पण ह्यावेळेस जरा त्यावेळेस मला व्हिडिओ वगैरे बनवता येत नव्हते, आता यायला लागलेत. तर मस्त मस्त व्हिडिओ करते. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटतोय तो कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कोणाला जर गावाकडचं वेगळं म्हणजे काय बघायचं असेल, म्हणजे कुठला व्हिडिओ वगैरे पाहिजे तर तो, किंवा रेसिपी वगैरे गावाकडं नाही का, तर जो व्हिडिओ पाहिजे तो कमेंट करून सांगा.
तर नवीन कुणी चॅनलला जॉईन झालं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर ते कापलं आहे ना त्यामुळं दम भरला आहे. तर माझं असं काही नसतं, म्हणजे मी काही काम वगैरे करत नाही किंवा करते असं काही नसतं. मला करू वाटलं करते. आणि स्पेशली पप्पा म्हणले चल माझ्यासोबत मला मदतीला, म्हणजे सोबत चल म्हटले जनावरं पाणी पाजू वगैरे म्हणजे. तर चला म्हटलं, मग त्यांच्या हाताला लागलेलं होतं तर म्हटलं चला मी कापते. तर खूप ही सगळी ज्वारी तिकडं सगळं म्हणजे भरपूर आहे, ताजं ताजंच असतं जनावरांना खायला. आणि आता म्हशी जास्त झालेल्या आहेत, कोंबड्या बिंबड्या सगळंच आहे. खूप छान इकडं वातावरण आहे. ऊन खूप आहे, पण ऊन खूप आहे. आता दिवसभर घरी थांबायचं आणि 4-5 वाजता यायचं. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.